हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज पारायणचा शेवटचा दिवस होता, समाप्ती होती. तर त्यासाठी मी आणि मम्मी चाललो होतो आणि आज एकच बॅचमध्ये सगळ्यांचं वाचन होतं. रोज 2 बॅचमध्ये असायचं, एक 4 वाजता आणि एक 8 वाजता. पण आज सगळ्यांना सोबतच बोलवलं होतं कारण आज समाप्ती होती. मग ते वाचन झाल्यानंतर मी आणि मम्मी घरी निघून आलो आणि कारण आम्हाला घरी येऊन परत जायचं होतं. 8 वाजता ग्रंथ उचलण्यासाठी जायचं होतं. त्यासाठी मम्मी लवकरच गेली होती. त्यामुळे मी नंतर मागून गेले, मुलं घेऊन गेले सोडायला आणि गाडीवरून जाताना माझं आणि त्याचं कंटिन्यू भांडणच चालू असतं. कारण तो गाडी खूप जोरात चालवतो आणि मी त्याला मागून नुसते ओरडत असते, "हळू चालव, हळू चालव." तरी तो माझं काही ऐकत नाही. त्याच्या मनाचंच करायचं असतं त्याला. माझं आणि त्याचं कधी पटतही नाही, त्यामुळे आमचे सारखे भांडणं होत राहतात. नंतर केंद्रात गेल्यावर आरती झाली आणि मग सगळ्यांना ग्रंथ उचलायला सांगितले आणि ग्रंथ उचलल्यानंतर थोडं पूजा वगैरे होती आणि नंतर महाप्रसाद होता. पण मला काही महाप्रसादला थांबता नाही आलं कारण माझं ऑफिस होतं. त्यामुळे मी दर्शन घेऊन घरी निघून आले. नंतर मी ऑफिसला जाण्यासाठी रेडी झाले. ट्रेडिशनल वेअर केलं होतं मी आज आणि थोडा उशीरच झाला होता त्यामुळे पटपट आवरलं आणि निघाले ऑफिसला जायला. मग मला पप्पांनीच सोडलं आणि रस्त्याने एवढी ट्रॅफिक होती आणि आज तर मला खूपच जास्त ट्रॅफिक लागली. प्रत्येक ठिकाणी सिग्नलला 2-3 वेळा थांबले. खूप म्हणजे खूप ट्रॅफिक होती. त्यामुळे मला थोडं उशीर पण झाला होता ऑफिसला जायला. नंतर मी ऑफिसला पोहोचले आणि पटपट गेले पार्किंगमधून कारण खूप ऊन होतं. नंतर आपलं काम चालू केलं आणि मी आज प्रसाद आणला होता केंद्रातून. तर हे दोघं खात होते आणि यांना प्रसाद दिला होता, पण हे पूर्ण डबाच घेऊन बसले खायला. पण ठेवला होता दुसऱ्यांसाठी पण. आणि नंतर ब्रेक झाल्यानंतर आम्ही खाली चाललो होतो, पण आम्ही चुकून वरती 4th फ्लोअरला गेलो आणि तो फ्लोअर बंद होता. बट यांच्या अंगात एवढी मस्ती की हे बंद असताना पण तिथे गेले आणि घाबरून पळून आले. नंतर आम्ही खाली गेलो, थोडा वेळ खाली थांबलो आणि मग आम्हाला फोटोज काढायचे होते. त्यामुळे मी आणि प्रियंका गेलो होतो फोटोज काढायला. मी स्टोरीलाही टाकलेत ते फोटो, तुम्ही बघू शकता. आणि नंतर काय मग माझं काम केलं कंटिन्यू आणि 7 वाजता माझं लॉग आउट होतं. सो मी निघाले आणि वातावरण बघू शकतात किती छान झालं होतं. सनसेट होता. मग निघाले आणि बस भेटली मला, पण खूप गर्दी होती बसमध्ये. तर मला पोहोचायला पण खूप उशीर झाला होता. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.